परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या आर फॉर रेसिपी VPM चॅनलमध्ये. आज आपण बनवणार आहोत घरगुती पिझ्झा. मुलांचा आवडता आणि फेवरेट असा नाश्ता म्हणजे पिझ्झा, आणि तोच आपण घरी बनवणार आहोत. अगदी हेल्दी व्हर्जन आहे आपला हे घरगुती साहित्यामध्ये. त्यासाठी मी एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, इथे बटर आहे, चीज आहे, बॉइल्ड कॉर्न आहेत, शिमला मिरची आहे, टमॅटो केचप आणि पिझ्झा बेस. पिझ्झा बेस आहे ना, हा आपल्याला बेकरीमध्ये इझिली अवेलेबल होतो. अगदी झटकेपट, अगदी छोटीशी भूक आपली, लहान मुलांची आवडत्या साहित्यात, आणि आपल्यालाही सॅटिस्फॅक्शन की आपण एक हेल्दी व्हर्जन पिझ्झा देतो आहे. एकदम क्विक रेसिपी अशी पिझ्झा आता आपण पटकन बनवूया. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. हे बघा, असा हा पिझ्झा घेतलेला आहे. आता मी आहे ना ह्याच्यावरती पहिला बटर, हे अमूल बटर आहे, तुम्हाला जे आवडत असेल ते तुम्ही घ्या. हे पहिलं मी प्रॉपर असं स्प्रेड करून घेते. हे असं पूर्ण स्प्रेड करून घेते. तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील ना त्या तुम्ही इथे यूज करू शकता, पण मोस्टली तशी मुलं लिमिटेड आहेत, अशा आवडीने ज्या भाज्या इझिली खातात मी त्याच यूज केलेल्या आहेत. आणि आता ह्या बटर लावल्यानंतर आहे ना आपण थोडासा केचप घेऊया. हे एक साईडला आपण आहे ना ह्याचा पूर्ण आपण हे असं बेस आहे ना पिझ्झा बेसवरती, त्याच्यावरती आपल्याला काय काय टॉपिंग्स टाकायचे आहेत ना ते आपण पूर्ण एकत्र आपण रेडी करून घेऊया. हे असं मी एकजीव करून घेते. हे बघा, लहान मुलांना मोठ्यांनाही हा नाश्ता खूप आवडेल. त्याचबरोबर आहे ना, ज्या आपण एक साईडला आपण हे करून घेतोय ना पिझ्झा बेस कसा आपला करायचा, त्या साईडला आहे ना आपण साईडला बघा मी हा तवा आहे ना प्रीहीट करायला पण ठेवला. नॉर्मल असं काही वेगळं असं नाही घेतलं आपण, प्रीहीट करायला मी एक साईडला तवा पण ठेवून दिलेला, जेणेकरून आपला एकीकडे पिझ्झाही रेडी होईल आणि तवाही प्रीहीट होईल. तवा पण एक साईडला प्रीहीट होतोय आणि आपण ही पूर्ण पिझ्झाची तयारी पण करून घेतोय. ठीक आहे, आता आपण फक्त बटर आणि टोमॅटो सॉस टाकलेला आहे. आता वरती जी टॉपिंग असेल ती ही आपल्या आवडीची असेल. मी अगदी थोडासा असा कांदा टाकून घेते. आवडत असेल कांदा तर टाका, नसेल आवडत तर नको टाकू. अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या भाज्या यूज करा, तुम्हाला ज्या आवडत असेल त्या. थोडासा असा कॉर्न पण टाकून घेते मी. हे कॉर्न बॉइल्ड कॉर्न आहे, मका आपण बोलतो त्याला. एकदम झटकेपट, मुलांचाही आवडीचा नाश्ता. कधीतरी काहीतरी वेगळं असं खाऊचं आपल्यालाही वाटतंच. थोडीशी अशी शिमला मिरची. आता वरती टॉपिंगला आपल्याला चीज आपण ग्राइंड करून घेऊया एकदम. जसं तुम्हाला चीज आवडत असेल, जर स्लाइस चीज हवं असेल तर तुम्ही स्लाइस टाका. मी ट्यूब घेतलेली आहे, त्यामुळे आता ही ट्यूब आहे ना मी अशी ग्राइंड हे करून घेते. हे असं चीज आपण असं मस्तपैकी तुम्हाला जेवढं आवडत असेल तेवढं तुम्ही टाकून घ्या. जेवढं तुम्हाला चीज आवडत असेल ना तेवढं असं तुम्ही हे टाकून घ्या. अगदी तुमच्या आवडीनुसार आहे, तुमच्या चवीला जसं आवडत असेल तसं करून घ्या. हे चीज मी हे किसलं ह्याच्यासाठी करते, मी किसून घेते, जेणेकरून आहे ना मेल्ट व्हायला आहे ना पटकन मेल्ट होतं आहे. जर आपण हे जे अख्खे असे तूप टाकले ना असे तुकडे करून, तर ते मेल्टिंगला आहे ना थोडासा वेळ लागतो. मी जसं तुम्हाला मी बोलली, मी एक साईडला तवा पण हीट करायला ठेवला आहे, प्रीहीट करायला ठेवला आहे. तवाही गरम होतो आणि आपला आता पिझ्झा अगदी झटकेपट झालेला आहे, काही वेळ लागलेला नाही आहे. मी पिझ्झा पण आपला मस्त झाला आहे. आता आपण तो तव्यावरती प्रॉपर असं अलगट ठेवून द्या. तवा पण आपला एक साईडला गरम होत आलेला आहे, आता आपण अलगट ठेवून देऊ. बघू शकता तवा आपला मस्त गरम झाला. मी अगदी थोडंसं बटर टाकलं बघायला की तवा प्रॉपर प्रीहीट झाला की नाही. वाफा येत आहेत प्रॉपर आणि गॅस पण स्लोच ठेवला आहे. आता आपण हे जो बेस फुल पिझ्झा आपला जो तयार केलेला आहे तो आपण अलगद असा ठेवून घेऊया आणि गॅस थोडासा मी मीडियम करते.
हे बघा गॅस मी थोडासा मीडियम केलेला आहे आणि आत्ता आहे ना थोडा वेळ हे शिजून देते. शिमला मिर्च कच्चीच होती आपली, कॉर्न आपल्याला ऑलरेडी शिजलेले आहेत. आणि आता हे आहे ना थोडा वेळ शिजून झालं की असं आपण झाकण ठेवून द्यायचं आहे. फक्त अगदी थोडा वेळ मी शिजून घेते. मीडियमवरतीच आहे गॅस आपला. आता मी फक्त 10 मिनटं पण भरपूर आहेत. मी गॅस परत थोडासा स्लो डाऊन केला आहे. 10 मिनटं आता आपण मस्त असं शिजून घेऊया. 10 मिनटानंतर मी तुम्हाला एक्झॅक्ट त्याची पोझिशन दाखवते, कसा पिझ्झा आपला मस्त झटकेपट रेडी झाला आहे. तो बघू शकता आपला पिझ्झा मस्त आता रेडी झाला आहे. बाहेर मस्त असा धो पाऊस पडतोय आणि आता आतमध्ये आपण मस्त गरमागरम पिझ्झा खाणार आहोत. आता याला 4 पीसमध्ये मी कट करते आणि खाण्यासाठी एकदम रेडी आहे. हे बघा आता पिझ्झा मी हा प्रॉपर 10 मिनटानंतर मी झाकण काढल्यानंतर आपलं वरती ते चीज होतं ते प्रॉपर मेल्ट झालेलं आहे. आणि मी असे पिझ्झाचे आहेत ना 4 असे काप पण करून घेतलेले आहेत 4 साईजमध्ये. तर आता आपला पिझ्झा एकदम मस्तपैकी रेडी आहे आणि आता खाण्यासाठी आम्ही खूप आतुरतेने वाट बघत आहोत. तर असेच आपल्या चॅनलला लाईक करत जा, सबस्क्राईब करत जा. परत एकदा भेटूया आपल्या नवीन एका रेसिपी बरोबर. बाय बाय.